देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. ऐके शरीर तरी एक परी वयसा भेदे अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एत कौमारात्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परी देहचिद नाशे एकेकासवे तैसी चैतन्याचा ठाई ये शरीरांतरे होती जाई पाही ऐसे जाणे तजा नाही व्यामोह दुःख. आत्म्याचं नित्यत्व काल भगवंतांनी पहिल्यांदा शास्त्र प्रमाणाने सांगितलं. नत्वे वाहन जातो नासम नत्पन नेमे जनाधिपाहा. अशी काही स्थिती नाहीये, कधी नव्हती की तू मी किंवा हे सगळे कोणी नव्हतं, असं कधीच नव्हतं. सगळे तिन्ही काळामध्ये होते, कारण सगळे नित्य आहे. पण त्याचं नित्यत्व सांगायचं म्हटलं तर काही ते प्रमाण दिलं पाहिजे ना. आणि म्हणून त्या आत्म्याचं नित्यत्व प्रमाणाने दाखवण्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण देत आहे. प्रत्यक्ष प्रमाण कोणतं? तर जसं या देहामध्ये देही म्हणजे आत्मा. देही या शब्दाचा अर्थ आत्माच आहे. ज्याचा देह ज्याला आहे, देहाची उपाधी ज्याला आहे त्याला म्हणतात देही. त्या देहीला, त्या आत्म्याला, तो आत्मा जशाला तसा असतानाच, म्हणजे त्याच्यात कुठेही भेद न होता सुद्धा त्याच्या देहाच्या ठिकाणी कौमार अवस्था, यौवन अवस्था आणि जरा अवस्था प्राप्त होते, है की नाही? म्हणजे कौमार अवस्था संपल्यानंतर यौवन अवस्था प्राप्त होते, यौवन अवस्था संपल्यानंतर जरा अवस्था प्राप्त होते. म्हणजे एकाच देहामध्ये 3 किंवा 4 अवस्था. जर पौगंडावस्थामध्ये एक गृहीत धरली तर पौगंडावस्था, म्हणजे दृष्टांत लक्षात घ्या. तर देही व्यवस्थित असताना, आत्मा व्यवस्थित असताना, आत्म्यामध्ये कुठलाही विकार न होता, आत्म्याचं कुठलंही ज्याला स्वरूपामध्ये कुठलाही भेद न होता, तरी सुद्धा शरीरात भेद होतो. शरीर भिन्न आहे म्हणून आत्मा भिन्न जर मानायला गेलो, म्हणजे कौमारावस्थेचा आत्मा वेगळा, युवावस्थेचा आत्मा वेगळा, म्हातारपणीचा आत्मा वेगळा, असं जर मानायला गेलो आपण, तर त्याचं कारण तसं होत नाही. कारण आपल्याला मागचं सगळं आठवतं, आहे की नाही? लहानपणाचं आपल्याला आठवतं, म्हातारपणी सुद्धा लहानपणी आपण काय करत होते आठवतं, मग तरुणपणी पण लहानपणी काय करतो, तरुणपणी काय केलं आठवतं. म्हणजे हे जे अनुसंधान आहे किंवा ही जी स्मृती आहे, ही स्मृती एक आत्मा मानल्याशिवाय त्याची उपपत्ती लागत नाही. आत्मा जर एक असेल तरच त्याला आठवण येते. कारण आठवणीचा नियम असा आहे, आधी ज्यानं अनुभव घेतलाय त्यालाच आठवण येते. उगीच कोणाला अनुभव, म्हणजे अनुभव एकाने घ्यायचा आणि आठवण तिसऱ्याला, असं होत नाही. ज्यानं प्रत्यक्ष ती गोष्ट अनुभवलेली आहे त्यालाच त्या गोष्टीची आठवण येते, अन्याला येत नाही. म्हणून योहम बाल्ये स्थविरम अनुभवम सहा योहम बाल्ये पितृसुखम अनुभवम सहास्तवीरे प्रणुतृसुखम अनुभवामी. अशी एक प्रत्यभिज्ञा, अशी एक आठवण आपल्याला सतत चालू राहते. भामतीकारांनी दिलेला हा दृष्टांत आहे की भामतीकार असं म्हणतात की जो मी लहानपणी वडिलांच्या मांडीवर बसलो होतो, तो आज मी माझ्या पणत्वाला मांडीवर घेऊन खेळवत आहे, अशी एक अनुभूती येते की नाही? तो मी म्हणजे वडिलांच्या मांडीवर बसलेला मी आणि आज पणत्वाला खेळवणारा मी एकच आहे की नाही? म्हणजे देही एक आहे, त्याच्यात कुठलाही भेद होत नाही. तरी सुद्धा कौमार, यौवन, जरा ह्या अवस्था जशा प्राप्त होतात, तथा देह ह्या जशा प्राप्त होतात, हे एकदम प्रत्यक्ष प्रमाण दिले भगवंतांनी की आत्मा नित्य आहे या सांगण्यासाठी त्रिकाल दाखवायचेत ना. म्हणून म्हातारपणे दाखवलं, चालू हे पण दाखवलं आणि भूतकाळी दाखवलं, लहानपणी दाखवलं. म्हणजे तिन्ही काळांचं, भविष्य, भूत आणि वर्तमान, या तिन्ही काळांचं व्यवस्थित चिंतन भगवंतांनी या एका श्लोकात दिले की देहिनः अस्मिन् यथा देहे. ह्या प्राप्त कोणाला होतं? त्या माणसाला प्राप्त झाला असं आपण म्हणतो. तो लहान होता, तो म्हणून शरीर, वस्तुतः प्राप्ती शरीराला होते. वस्तुतः या सगळ्या अवस्थांची प्राप्ती काय, मग शरीर म्हातारा झाला म्हणून आत्मा म्हातारा झाला, शरीर लहान झालं म्हणून आत्मा लहान झाला, असं होत नाही. पण असं जरी नसलं तरी देहेंद्रिय मनोयुक्त विशिष्ट असा जो देही,
देह, इंद्रिय, मन या सगळ्यांनी असणारा जो भोगता, आपण त्या भोगत्याला अवस्था प्राप्त झाला म्हणून म्हणतो की हा अमुक माणूस मोठा झाला, हा अमुक लहान झाला, असं आपण म्हणतो. म्हणजे हे कोणाला म्हणतो आपण? तर त्या देहीला म्हणतो. म्हणून भगवंताने सांगितलं की जसं या एकाच देहामध्ये वेगवेगळ्या 3 अवस्था देहीला प्राप्त होतात, देहीचा नाश न होता, देहीमध्ये कुठल्याही विकारात स्वरूप न होता, तसं म्हणाले देहांतर प्राप्ती ही. त्याच पद्धतीनं देहीचा नाश न होता देहांतराची प्राप्ती होते. या अवस्थांतराची प्राप्ती जशी होते एकाच देहामध्ये, तसं त्या देहीला जी काय होते, देहांतराची प्राप्ती म्हणजे मृत्यू, म्हणजे मृत्यू झाल्यानंतर दुसरा देह प्राप्त होतो, देहांतर प्राप्ती होते. पण ही देहांतर प्राप्ती होत असताना आत्मा तसाच राहतो हे सांगायचे. दृष्टांत जो आहे तो अवस्था प्राप्तीचा आहे, आणि दार्ष्टांतिक जे आहे म्हणजे मुख्य जे सांगायचे ते म्हणजे दुसरा जन्म कसा प्राप्त होतो ते सांगायचंय. तर अवस्था प्राप्त होत असताना जसं मूळ देहीमध्ये कुठलाही बदल होत नाही, तसं देहांतर प्राप्ती होत असताना सुद्धा मूळ देहाला काही बदल होत नाही. मग मूळ देहीला, आत्म्याला, जो भोगता म्हणला जातो त्या भोगत्याला काही म्हणजे कुठल्याही स्वरूपामध्ये बदल होत नाही. बघा, हे प्रत्यक्ष प्रमाणे हे स्वतः म्हणजे ज्या पद्धतीनं शंकराचार्यांनी किंवा अन्य सगळ्या टीकाकारांनी सांगितलं की प्रत्यक्ष प्रमाणे दाखवतो, ते भगवान ज्ञानेश्वरांनी सुद्धा तेच वाक्य इथं वापरलं. बघा, ऐके शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक. शरीर जरी एक असलं तरी वयाच्या भेदानं ते अनेक होतं. म्हणजे कौमाराचं शरीर वेगळं आहे की नाही, यौवनाचं शरीर वेगळं, म्हातारपणाचं शरीर वेगळं. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू, हे प्रमाण तुला प्रत्यक्षच आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने हे पहिल्यांदा सिद्ध होतं की एकाच देहाच्या ठिकाणी या वेगवेगळ्या अवस्था प्राप्त होतात. येत कौमारत्व दिसे, मग तारुण्य ते भविष्य, परी देहचिन नाशे एकेका सवे. जसं कौमार नष्ट झालं आणि तारुण्य प्राप्ती झाली, पण देह नष्ट होतो का? देह नष्ट होत नाही, देह तसाच राहतो. देहामध्ये बदल होईल पण देह नष्ट होत नाही. देहाचा नाश न होता अवस्थांतर प्राप्ती जशी होते, तैसी ती चैतन्याच्या ठाई, दृष्टांत बघा, तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. तसंच चैतन्याच्या ठिकाणी ही शरीर, कित्येक शरीर येतात आणि कित्येक शरीर जातात, म्हणजे अनेक जन्म प्राप्त होतात आणि अनेक जन्म जातात. मग त्यामुळं कोणी त्याचं दुःख करू नये. महाभारतामध्ये मागे एकदा मी म्हटलं होतं की सावित्री आख्यान जे आहे महाभारताचा सगळा सार त्या सावित्री आख्यानात आहे, 4-5 श्लोकात आहे. जीवो नित्य सुखदुःखेत्व नित्य, धर्मो नित्यो हेतुरस्यत्व नित्य, काय मातृपितृ सहस्राणी पुत्रदार शतानि च, संसारेष्वनुभूतानि यांती यास्यंती चापरे. म्हणजे काय, हजारो आई वडील आणि हजारो पोरं बाळ, बायका लेकर, हे या संसारामध्ये अनुभवलेले असतात आपण. ते यांती म्हणजे आता जे अनुभवतो ते जाणार आहेत, यास्यंती म्हणजे पुढे पण याच पद्धतीने जाणार आहेत. या संसारामध्ये आपण इतका वेळा फिरलेलो आहोत की हजारोंची संख्येनं आपल्याला या सगळ्यांची अनुभूती आहे. म्हणून मातृपितृ सहस्राणी पुत्रदार शतानि च, संसारे अनुभूतानी, अनुभूतानी म्हणजे हा झाला भूतकाळ, हे सगळे मागे होणे. यांती हा झाला वर्तमान काळ, आणि यास्यंती हा झाला भविष्यकाळ. पुढे सुद्धा, कारण जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत हे होतच की जन्ममरण चालूच राहतं. संसाराची ही गती चालूच राहते. तुम्ही एकदा जन्ममरणाच्या गतीत आला म्हणजे हे सगळं येणारच. हे सगळं त्या त्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार जे काही तुमच्या वाट्याला येते ते. म्हणून कुठल्याही दृष्टीने जर विचार करता की ही जी लोक आहेत यांती अत्यंती चापरे, म्हणून देहांतर प्राप्ती ही सुद्धा या आत्म्याला कैक वेळा झाली, कैक वेळा गेली. म्हणून काय, जीव नित्य आहे, सुख दुःख अनित्य आहे, धर्मो नित्यो हेतुरस्यत्व नित्य, धर्म हा नित्य आहे हे त्यांनी सांगितलं. यामध्ये काय, मुख्य चैतन्य नित्य आहे, चैतन्य नित्य. म्हणून अविनाशी वा अरेयमात्मा अनुच्छित्य धर्मा, असं एक वाक्य बृहदारण्यकामध्ये आहे की सगळे जरी मात्रा भी असत्व संसर्गो भवती, झोपेमध्ये सुद्धा किंवा मृत्यूच्या वेळेस सुद्धा 15-16 कला ज्या काही आहेत त्यांच्याशी त्या मात्रा ज्या आहेत
त्यांच्याशी या आत्म्याचा फक्त असंसर्ग होतो. म्हणून शरीर मरतं, आत्मा मरत नाही. अविनाशी, अविनाशी वा अरे आत्मा. म्हणून आत्मा हा नित्य आहे ते सांगितलं त्यांनी. तरी तेथे चैतन्याच्या ठाई इतके शरीरांतरे होती जाती पाहिजे. म्हणजे अनेक शरीर प्राप्त होतात, अनेक शरीर प्राप्त होऊन जातात. ऐसे जाणे तयाने, असं जो जाणतो, ज्याला हे नीट कळतं की संसारात ह्या सगळ्या गोष्टी होतात, आत्मा मात्र मूळ आपलं जे स्वरूप आहे ते नाश पावत नाही, त्याला दुःख होण्याचं काही कारण नाही. मरणाचं काही कारण नाही. जसं त्या अध्यात्म रामायणामध्ये, अध्यात्म रामायणाचा जशाला तसा अनुवाद म्हणजे भावार्थ रामायणातही आहे आणि रामचरित मानसातही आहे. ते वाली मारला ना रामचंद्रांनी, वाली मारला आणि मग वाली मारल्यानंतर तारा शोक करायला लागली. तिचा शोक करत असताना भगवंताने तिच्यासमोर 2 विकल्प केले तिला तिचा शोक दूर करण्यासाठी. तिला म्हणले की तारा हे सांग की तुझा नेमका पती कोण आहे, हा देहपती का आत्मापती आहे, असा भगवंताने तिला प्रश्न विचारला. कुठलाही पक्ष घेतला, कुठलाही विकल्प तिने घेतला तरी त्या दोन्ही विकल्पामध्ये शोक करणे योग्य नाही हे भगवंताला सांगायचं होतं. म्हणजे देह जर पती असेल तर तुझ्यासमोर पडलाय ना, रडायची काय गरज आहे. देह जर पती असेल तर तू पडलेला आहे तुझ्यासमोर, रडतीस कशाला, आहे तुझ्या समोर. आणि आत्मा जर पती आहे तर आत्मा नित्य आहे, मग पुन्हा कशाला रडतीस. काय कसं आहे का, ते म्हणजे दोन्ही पक्षामध्ये आत्मा वस्तुतः पती किंवा पुत्र किंवा कोण पत्नी हे कोण आहे माहितीये काय, ध्येय हे नाही वस्तुतः. नीट चिंतन केलं आणि नुसतं आत्माही नाही, पण नुसतं आत्मा तर कायम राहतोच, त्याचा उपयोग काय. सुखदुःखाला कारणीभूत होणारी जी काही त्याच्या ठिकाणची जी क्रिया आहे, ती कर्म आहे, जी हालचाल आहे, ती नुसतं आत्मा हालचाल करत नाही, नुसतं मृत शरीरही काही कामाचं नाही. या दोघांच्या अध्यासिक संबंध ज्यावेळेस निर्माण होतो आणि ज्यावेळेस त्या देहातल्या भोगत्याला मी याचा अभिमान, माझं हे शरीर आहे किंवा मी हे शरीर आहे असा अभिमान ज्यावेळेस प्राप्त होतो, त्यावेळेस तो अभिमानी जो कोणी असेल तो तुमचा पतीपुत्र काय असतो तो असतो. देहही पुत्र नसतो, आत्माही पुत्र नसतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळं भगवंतांनी विकल्प कसे केले, यातलं कोण आहे सांग, आणि दोन्हीमध्ये तुला शोक करायची काही गरज नाही. कारण आत्मा तर नित्य आहे, सर्व व्यापक आहे, नित्य आहे, शुद्ध चैतन्य आहे, त्याला काही होत नाही, ते अशुद्ध नाही, काही नाही. त्याच्यामध्ये नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त असे 4 त्याची विशेषण वेदांताच्या भाषेमध्ये बोलले जातात. आत्मा नित्य आहे म्हणजे तिन्ही काळात राहणारे. शुद्ध या शब्दाचा अर्थ त्याच्या ठिकाणी अशुद्धता म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे काहीच नाही. अशुद्धी जी आहे ना या 3 गुणांच्यामुळे येते. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे ज्याच्या ठिकाणी कमी जास्त जरी झाली किंवा समान अवस्थेत जरी असली तरी अशुद्धता येते. आत्म्याच्या ठिकाणी तिन्ही नाही, तो सत्वगुणी पण नाही आहे, रजोगुणी पण नाही आहे आणि तमोगुणी पण नाही, म्हणून तो शुद्ध आहे. आणि बुद्ध या शब्दाचा अर्थ तो ज्ञान स्वरूपी आहे. ज्ञान म्हणजेच आत्मा आहे, ज्ञानाहून आत्मा भिन्न नाही आहे, ज्ञान स्वरूपी आहे आणि मुक्त आहे. तो कधीच बद्ध नव्हता, कुठल्या काळातच बद्ध नाही. म्हणजे आता आपल्याला ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस तो बद्ध नाही. आपण स्वतःला बद्ध समजतो, समजूत वेगळी आणि असणं वेगळं ना. तर आपली समजूत आहे मी बद्ध आहे म्हणून, वस्तुतः आत्मा हा नित्यमुक्तच आहे. त्यामुळं आत्म्याची ही अवस्था असल्यामुळं या देहाच्या ठिकाणी कितीतरी यौवन जरा अवस्था प्राप्त झाल्यानंतर मनुष्य जसा शोक करत नाही, त्याच पद्धतीनं देहांतर प्राप्ती धीरस्तत्र मुईशती. धीर जो असतो, धीर म्हणजे हे तत्वज्ञान ज्याला चांगलं समजलेलं आहे, मृत्यूचं किंवा जन्माचं जे तत्वज्ञान आहे हे ज्याला चांगलं समजलेलं आहे, देहांची प्राप्ती ही येते आणि जाते अशी व्यवस्थित ज्याला कळलेला आहे, तो जो धीर, तो त्या धीराला म्हणजे धीर म्हणजे संकटाला न घाबरणारा असा अर्थ इथं अभिप्रेत नाहीये, धैर्य असा अर्थ नाही. इथला धीर शब्दाचा अर्थ तत्वज्ञानी. धैर्य धीरस्तत्र म्हणजे संकटाला न घाबरणारा असं नाही. संकटाला न घाबरणारा सुद्धा मृत्यूच्याच एक क्षण घाबरतोय, लक्षात ठेवा. कारण अभय प्राप्ती ही पूर्ण अंशानं, घाबरत नाही असं जे म्हणतो ना आपण कोणी, ती फक्त आणि फक्त पूर्ण अंशानं ब्रह्मज्ञान वेत्याला प्राप्त होते, बाकी कोणालाही नाही. अभयम वै जनक प्राप्त होसी. अभय केव्हा प्राप्त होतं, ज्यावेळेस ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. तोपर्यंत कुठली ना कुठली भीती असतीच, अन्य स्वरूपाची असेल, कोणाला ही स्वरूपाची असेल, कोणाला त्या स्वरूपाची असेल, पण भीती हा असतेच. कारण भीती आजही भयम भवती. कारण तुम्ही संसारात आहे म्हणजे भय आहेच तुम्हाला, मृत्यूचं भय म्हणा किंवा कशातही भय म्हणा. म्हणून त्यांनी सांगितलंय की धीर, धीर शब्दाचा अर्थ तत्वज्ञानी.
तत्वज्ञान ज्याच्या अंगात मुरलं आहे तो धीर. म्हणजे नुसतं प्रत्यक्ष ज्ञान वेगळं, म्हणजे शब्दज्ञान वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभूतीला ज्याला आलाय तो. जसं शब्दज्ञानाच्या बाबतीमध्ये गजानन महाराजांच्या पोथीमध्ये उल्लेख नाही का, ते गोसावी ते काय म्हणतात की आम्ही अमुक आहोत, ब्रह्म आहोत, अमुक आहोत, तमुक आहोत, हे सगळं करतात. आणि त्यांचा गर्व दूर करण्यासाठी जसं गजानन महाराजांनी स्वतःच्या त्या लाकडाच्या पलंगाला आग लावून घेतली आणि येऊन बसा म्हणली, आत्मा मरत नाही, काही नाही. पुढे येणारच आहे ना, न शोष्यते वगैरे, आत्मा अच्छेद्योय बदायोय मक्लेद्यो शोष्यवचे वगैरे वगैरे, ते सगळे वचन त्यांना ऐकवले. तर त्याची हिंमत झाली नाही, त्या जळत्या पलंगावर बसण्याची हिंमत झाली नाही. मग तो तिथं धीर नाही, हे लक्षात. धीर म्हणजे त्यांच्यासारखा धीर. धीरच तत्र म्हणजे मग त्यांना मोह नाही. मोह होत नाही म्हणजे बुद्धी त्यांची ग्रसितच होत नाही. नाहीतर हर्षस्थान सहस्राने भयस्थान शतानीच संसारे श्वनुभूतानी यांती असतील तिच्या परी, किंवा संसारे श्वनुभूतानी दिवसे दिवसे मूढम आविशंतीनं पंडितम, असे काय. हर्षस्थान सहस्राणी, या संसारामध्ये हजारो स्थान आपल्याला आनंदाचे मिळतात, हजारो दुःखाचे मिळतात, किंवा शेकडोनी दुःखाचे मिळतात. पण हे सगळंच्या सगळं कोणाला त्रास देत नाही म्हणले, जो पंडित आहे. मूर्खाला ते सगळे लागतात, पण जो पंडित आहे त्याला ते लागत नाही. तशी स्थिती आहे. म्हणून तो जो धीर आहे, त्या धीराला मोह प्राप्त होत नाही. मोह या शब्दाचा अर्थ बुद्धी अविवेकी होत नाही. मोह धातूचा अर्थ मूर्छा येण्याचा आहे. मूर्छेमध्ये बुद्धी काही काम करत नाही ना, मूर्छेमध्ये. त्याचा मोह धातू म्हणजे त्याची बुद्धी काम करत नाही असं नाही, याचा अर्थ तो विवेक करतो अशा ठिकाणी, आणि त्याला त्याचा त्रास होत नाही. असो, आता याच्यानंतर सांगतात, मात्रा स्पर्शास्त कोणतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमा पायिनो नित्याः ताव स्थिती क्षस्व भारत. इंद्रियांचा आणि विषयाचा जो संयोग आहे, जे शीतोष्ण द्वारा होतो, ते सगळे शीतोष्ण आधी सुख दुःख देणारे आहेत. मात्रा स्पर्श, मात्रा स्पर्श इंद्रियांचा आणि विषयाचा संयोग. हे कोणते, या इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग हा काय करतो, शीतोष्ण सुख दुःखदाः, ते कधी शीत उष्ण सुख दुःख असे अनुभूती देणारे आहेत. आणि ते पुन्हा कसे, आगमापायिनः अनित्याः तान तितिक्षस्व भारत. ते आगमापायी आहेत. आगमापायी या शब्दाचा अर्थ प्राप्त होतात, आणि अपाय, आगम म्हणजे प्राप्त होणे, अपाय या शब्दाचा अर्थ जाणे, म्हणजे ते येतात आणि जातात. आगमापायी या शब्दाचा अर्थ प्राप्त होतात आणि सोडून जातात. तान तितिक्षस्व भारत, त्या गोष्टी तुला या देहामध्ये आल्या म्हणल्यानंतर ते एक अनिवार्य गोष्ट ही, त्यामुळे हे सगळं तुला सहन केलं पाहिजे. ते सांगतात, एत नेणावया ह्याची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळी अंतःकरण म्हणून भ्रमे. हे तत्व न जाणण्याचं काय कारण आहे, कोणतं. इथं ज्ञानेश्वरीने थोडी वेगळी उपपत्ती लावली आहे. देहांतर प्राप्ती ही अवस्थांतर प्राप्तीसारखीच आहे. हे तत्व का जाणलं जात नाही, तर त्याचं कारण ते असं सांगताय की आपलं जे अंतःकरण आहे हे इंद्रियाच्या अधीन झालंय. काय म्हणतात ते, हे येथ नेणावया हेची कारण, कोणतं कारण, जे इंद्रिय अधीनपण तीही आकळी अंतःकरण म्हणून भ्रमे. आपलं अंतःकरण जे आहे, संपूर्ण शरीरामध्ये मुख्य कोणतं जर साधन असेल, काम करणारं साधन जर असेल, तर ते अंतःकरण आहे. अंतःकरणाचा भाग मन आणि बुद्धी. बुद्धी ज्यावेळेस सगळ्या मनाचा आणि इंद्रियांचा संयोग ज्यावेळेस होईल, त्याच वेळेस आपल्याला प्रत्यक्षादी प्रमाणांनी सगळ्या विषयांचं ज्ञान होतं. जोपर्यंत आपलं आणि इंद्रियांचा संयोग, मनाचा आणि इंद्रियांचा संयोग होत नाही, तोपर्यंत कुठलं ज्ञान होत नाही, असं आहे. म्हणजे शब्द जरी तुमच्या कानावर येऊन पडला आणि तुमचा आणि त्या मनाचा कानाशी संयोग जर नसेल, तर काय बोललं ते ऐकत नाही. तुम्ही म्हणता माझं लक्ष नाही म्हणता, हा सामान्य शब्द प्रयोग आहे. लक्ष नसणे, लक्ष नसणे म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे की अंतःकरण आणि इंद्रिय याचा संयोग नव्हता त्यावेळेस, असा त्याचा अर्थ आहे. तर अंतःकरण आणि इंद्रियांचा संयोग पहिल्यांदा होतो, त्याच्यानंतर इंद्रियाचा विषयाचा संयोग होतो, आणि मग विषयाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. कुठल्या शब्द, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, या 5 मध्येच हे सगळे विषय. कुठलंही ज्ञान या 5 विषयांचं ज्ञान आहे. एक तर तुम्हाला शब्दाचं ज्ञान होतं, नाही तर स्पर्शाचं होतं, नाही तर गंधाचं होतं, नाही तर रूपाचं होतं, आणि घ्राण गंध, या 5 विषयांच्या पलीकडे कुठलंही नाही. कुठलंही ज्ञान घ्या, या 5 मध्येच पडतं. म्हणून हे 5च महत्वाचे, 5 विषय.
या पाचही विषयांचं ज्ञान आपल्याला इंद्रिय आणि अंतःकरणाच्या संयोगाने प्राप्त होतं. पण कसं आहे, अंतःकरण हे इंद्रियाच्या अधीन आहे आणि त्यामुळं काय होतं की ते आपल्याला भ्रम निर्माण करतात. अंतःकरण स्वतंत्र जर असेल तर ते भ्रम नाही करणार. काठकोपनिषदाच्या पद्धतीने जर विचार केला तर काय मनःप्रग्रहमेवच इंद्रिय आणि हयानाहून विषयांस्तेषु गोचरा, की इंद्रिय हे काय एक प्रकारचे घोडे आणि त्यांचं जे लगाम आहे, त्या घोड्याचा लगाम जर कोण असेल तर ते म्हणजे मन आहे. आता तो लगाम जर चांगल्या साधकाच्या हातात असेल तर तो रथ व्यवस्थित जातो. चांगला निपुण असा सारथी असला, तो चांगला निपुण सारथी जसा रथ चालवाई व्यवस्थित, त्याच्याऐवजी जर चुकीचा सारथी किंवा ज्याला फारसं नैपुण्य नाहीये रथाचं, अशाच्या हातात जर तो लगाम दिला तर तो खड्डामध्ये जाऊन पडेल, आहे की नाही? स्वैर होईल. ती स्थिती आपली आहे. म्हणजे आपण सदस्यवाईव सारथी असं नाही. आपलं सदस्यव सारथी म्हणजे चांगल्या घोड्यासारखी आपली स्थिती नाही आहे. आपली स्थिती नेमकी त्या ज्याला काही चालवता येत नाही अशा माणसासारखी आहे. आणि त्यांच्या अंतःकरणात गेल्यामुळं, अंतःकरण इंद्रियांच्या स्वाधीन होऊन गेल्यामुळं आपल्याला हा भ्रम होत राहतो की मी राहतो की नाही, मी आहे की नाही, मीची जी जाणीव आहे ती त्यामुळे होते. म्हणून म्हणाले नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळीचे अंतःकरण म्हणून भ्रमे इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोक उपदती ते अंतर आपलविती संगे येणे. काय होतं, इंद्रिय विषय सेवन करतात. विषय सेवन केलं की त्या विषयांच्या द्वारा आपल्याला शीत उष्ण सुख दुःख सगळं प्राप्त होतं. ते आपल्या अंतःकरणात जाऊन बसतं. कारण हे सगळे अंतःकरणाचे धर्म आहेत. सुख दुःख प्राप्ती ही वस्तुतः विषयामध्ये सुखही नाही दुःखही नाही. खरं पाहायला गेलं विषयामध्ये काही सुख नाही काही दुःख नाही. सगळं सुख दुःख जे आहे ते तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. म्हणून ते अंतर आपलविती, ते इंद्रिय विषय सेवन करून ते कुठं सुख उत्पन्न होतं कुठं दुःख उत्पन्न होतं. ते अंतःकरण इंद्रियाधीन असल्यामुळं इंद्रियांच्या संघाने ते अंतःकरण सुखदुःखाने ग्रासित होतं. आणि त्यामुळं आपल्याला त्या सुखदुःखांच्या मुळे आत्म्याचं खरं स्वरूपच कळत नाही. आपल्याला असं वाटतं हेच खरं स्वरूप आहे. जे या विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही ते तर दुःख आणि काही सुखही दिसे. वस्तुतः विषयांच्या ठिकाणी कुठलीच एकनिष्ठता नाही. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सुख दुःख नेमका कोणाचा धर्म आहे, अंतःकरणाचा धर्म आहे का त्या विषयांचा धर्म आहे, हे चिंतन केलं पाहिजे. सुख दुःख हे जर विषयाचा धर्म आहे असं गृहीत धरा, म्हणजे लाडू खाल्ल्यानंतर आनंद होतो, मग आनंद हा धर्म जो आहे तो लाडूचा आहे असं गृहीत धरलं तर दरवेळेस लाडू खाल्ल्यानंतर आनंद होतो असं होत नाही. तब्येत चांगली आहे, उन्हाळा आहे, या उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खाल्लं चांगलं वाटलं, काय हरकत नाही. हिवाळ्यात आईस्क्रीम खाल्लं की घसा पकडतो ना, आहे की नाही? म्हणजे काय झालं की दरवेळेस सुख दुःख, म्हणजे म्हणून विषय हे सुख दुःखाची एकनिष्ठ नाही, व्यभिचार दाखवतात व्याप्तीचा. जर सुख हा विषयांचा संबंधाने असतं, विषयांच्या ठिकाणी जर सुख नावाचा पदार्थ राहिला असता तर ज्या ज्या वेळेस विषयांचं सेवन झालं त्या वेळेस तुम्हाला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. तसं होत नाही. पुष्कळ वेळा विषयाचं सेवन जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला त्या विषयांपासून सुख प्राप्त होत नाही. उदाहरणार्थ शब्दांच्या बाबतीमध्ये बघा, शब्द तेच वापरले आणि त्यांच्यात आवाजात चढ उतर केलं की अर्थ बदलून त्याचे सुख दुःखाची हे होते की नाही. शहाणा आहे असं म्हणलं, शहाणा थोडासा आवाज चढून शहाणा आहे म्हटलं, सगळं बिघडलं की नाही. म्हणजे शब्द तेच आहे, सुख दुःख कोणाला आहे? त्याच शब्दाच्या ठिकाणी सुख दुःखांचा धर्म जर तोच असला असता तर त्या शब्दाने तेच प्राप्त व्हायला पाहिजे की नाही. तसं होत नाही. काय होतं की तुम्हाला त्या शब्दांनी कधी सुख प्राप्त होतं कधी दुःख प्राप्त होतं. म्हणून याच्यामुळे तुम्हाला एक निश्चित विचार करावा लागतो की सुख दुःख हे या शब्दादी विषयांचे धर्म नाहीत. तेच सांगतात जया विषयांच्या काही एकनिष्ठता काही नाही. हे एकनिष्ठपणे ते विषयांचे आहेत असं नाही आहे. विषयांचं ते तर दुःख आणि काही सुखही दिसते, कधी दुःखही दिसतं कधी सुखही दिसतं. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते शब्दाचं उदाहरण दिलं त्यांनी, तेच ते तर द्वेषात विषय पद्धती श्रवणद्वारे. निंदा आणि स्तुती हे शब्दाचा जर सुख देणं हा हेतू आहे तर असं नाही, स्तुती केली तर बरं वाटतं, निंदा केली तर वाईट वाटतं. मग त्या स्तुती केली तर आपलं वाटतं,
निंदा केली की द्वेष निर्माण होतो, म्हणजे द्वेष अद्वेष हे सगळं त्याच्यामुळे प्राप्त होतं की नाही. मृदू आणि कठीण हे स्पर्शांचे दोन्ही गुण ते वपूचे आणि संगी कारण संतोष खेदा. स्पर्शातही तसंच आहे. चांगला मृदू कोमळ स्पर्श सुख देईल, कठीण स्पर्श आपल्याला त्रास देईल, असं होतं ते. ध्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख. प्रत्येक विषयांचं लावून दाखवलं ज्ञानेश्वरांनी. ध्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे पंचविषय पंचविषयांचं विवरण केलं. सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेदू. जो घ्राणसंगी विषय तो तोषू देता, तो घ्राणेंद्रियाच्या संघाने त्याचा विषय झाला की आपल्याला सुगंध दुर्गंधाच्या ना सुखदुःख प्राप्त होतं. तैसाचे द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संघू, म्हणून हा विषयाचा संघ एक प्रकारे अपभ्रंश आहे, म्हणजे भ्रष्ट आहे, म्हणजे भ्रमित करणार आहे. देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णाते पाहिजे आणि सक्क दुःखी आकळे जे आपण पे. जे जे इंद्रियाधीन होतं, इंद्रियाशी संयुक्त होतं, त्या वेळेस विषयांचा आणि इंद्रियाचा संयोग झाला की आपोआप सुख दुःख प्राप्त होतं. त्यात वेगळं काहीच नाही. या विषयावरती काही अनेक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. असं का होतं? याचं कारण इंद्रियांचा तो स्वभाव आहे. इंद्रियांना विषया व्यतिरिक्त दुसरं काहीही बरं आहे असं वाटतच नाही. आपला तो स्वभाव अनेक जन्माचे संस्कारही आहेत आणि मुळात इंद्रियांचा स्वभावच परमात्म्याने तसा निर्माण केला. स्वयंच काय कठोपनिषदात असं म्हटलंय, परांच खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. खानी या शब्दाचा अर्थ इंद्रिय. परांच खानी व्यतृणत म्हणजे इंद्रिय हे बाहेर धावणारे म्हणून निर्माण केले परमात्म्याने. स्वयंभू म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवानं हे इंद्रिय कसे निर्माण केले? मूळ त्यांची प्रवृत्ती काय निर्माण केली? बाहेर धावण्याची प्रवृत्ती निर्माण केली. परांच खानी व्यतृणत स्वयंभू. त्यामुळे काय होतं? तस्मात म्हणजे म्हणून, परांग पश्यती म्हणजे ते बाहेर पाहतात, म्हणजे विषयांकडे पाहतात. नांतर आत्म्याला पाहत नाहीत, कारण आत्म्यामध्येच काही रम्य आहे, आत्म्यामध्ये काही सुखदुःख आहे, ते त्यांना मान्यच होत नाही. त्यांना तो स्वभावच नाही. ऐसा स्वभावाचे नाही पाहि इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे बदल जाते. वस्तुतः हे विषय मिथ्या आहेत. स्वप्नातले भ्रम जसे असतात तसे त्या विषयांचा सुखदुःखांचा सुद्धा सगळा भ्रमच आहे. जागृत अवस्थेत भ्रम सांगितलं त्यांनी, म्हणजे स्वप्नावस्थेसारखं सांगितलं. देखे अनित्य दिया परी म्हणून तो अवेरी हा सर्वत्र संगुण धरी धनुर्धरा. म्हणून हे अनित्य आहेत. इंद्रिय विषयांचा संग हा अनित्य आहे आणि त्यांचा हे सुखदुःख येतील जातील, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, हेच योग्य आहे असं भगवंत सांगतात. हा सर्वता संगुण धरी म्हणून या विषयांचा संग तू धरू नकोस, धरून धरा अर्जुना, तो एक करू नकोस.